पशुपालक मित्रांनो, बऱ्याच पशुपालकांना प्रश्न पडतो, शेळी पालन करायचं म्हणलं तर शेळी पालनाची सुरुवात कशी करायला पाहिजे, कोणत्या शेळ्याच्या जातीपासून आपण सुरुवात केली पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे आहेत खेडकर सर. आपण सध्या आहोत घाटशिळ पारगाव, तालुका शिरूर, कासार जिल्हा बीड या ठिकाणी. हे जे फार्म आहे, या फार्म मध्ये बिटल जातीच्या जवळपास लहान मोठ्या 25 ते 30 शेळ्या आहेत. आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, शेळी पालन करायचं म्हणलं की शेड कसं असायला पाहिजे. ह्यांचं जे शेड आहे, शेड ह्यांचं सुरुवातीला होतं या ठिकाणी गांडूळ खत निर्मिती होती. त्याच ठिकाणी त्यांनी हे कप्पे बनवले आणि कप्प्यामध्ये ह्या वेगवेगळ्या कप्प्यामध्ये वेलेल्या शेळ्या वेगळ्या कप्प्यामध्ये, ब्रीडर वेगळ्या कप्प्यामध्ये, ज्या पाटी आहेत ते वेगळ्या कप्प्यामध्ये असे कप्पे केले. आणि शेळी पालन करायच्या आधी त्यांनी बऱ्याचशा फार्मला व्हिजिट केली, जे की बिटल शेळी पालनचे फार्म होते. त्या ठिकाणी जाऊन तिथं पाहितलं कसं शेळी पालन चालतं, त्यांना चारा कुठला दिला पाहिजे. चाऱ्यामध्ये त्यांनी त्यांच्या 30 गुंठ्यामध्ये चारा लागवड केली. शेळ्यांना लागणारा पौष्टिक चारा, त्यामध्ये दशरथ घास असन, गिनी गवत असन, तुमचं गवती घास असन, पवना गवत असन, भरपूर प्रकारचे गवताचे प्रकार त्यांनी त्यांच्या शेतामध्ये लावलेले आहेत. सुक्या चाऱ्यामध्ये त्यांनी तुरीचं भुसकट असन किंवा असं साठा केला आणि त्या शेळ्यांना ते देतात. विशेष म्हणजे शेळ्यांना ते कधी मध्ये बाहेर पण सोडतात, कारण त्यांचं मत आहे शेळ्यांना पाय मोकळे होण्यासाठी, थोडे फ्रेश राहण्यासाठी बाहेर ते सोडतात. त्यांचं मत असं आहे की जे बिटल शेळी पालन आहे, बिटल शेळी पालन, बिटल ज्या शेळ्या आहेत बाहेर सोडल्या तर जास्त प्रमाणामध्ये ते बाहेर दम धरत नाहीत, त्यांना बंदिस्तच असायला पाहिजे. आणि त्यांचं विक्री व्यवस्थापन जर वाटत असेल तुम्हाला, हे जे शेळ्या आहेत, शेळ्या कुठे विकतात, तर या शेळ्यांना तुम्हाला माहिती महाराष्ट्रामधून भरपूर मागणी आहे. तर याला चांगले जे पिल्ले तयार होतात ते ऑलरेडी आधीच बुकिंग असतात. ज्यांना पाहिजे असतील, स्क्रीनवरती सरांचा नंबर आहे, सरांच्या नंबरवरती कॉल करा आणि व्हिजिट करा. आणि हा मित्रांनो, ज्यांना बिटल शेळी पालनामध्ये काम करायचंय त्यांनी सरांच्या मतानुसार बऱ्याचशा फार्मला व्हिजिट करा, जेणेकरून तुम्हाला अडचणी येणार नाहीत. आणि अजून एक त्यांनी सांगितलं बोलता बोलता, शेळी पालन करायचं म्हणलं की बरेचसे तरुण असे व्हिडिओ पाहून त्यामध्ये गुंतले जातात. त्यांचं मत आहे आधी व्हिजिट करा, सगळी माहिती घ्या आणि या शेळी पालनामध्ये म्हणजे तुम्ही उतरा. आणि शेळी पालन करत असताना एक महत्वाचा मुद्दा, पहिल्या वर्षामध्ये कधीच तुम्हाला प्रॉफिट राहत नाही. तुमचे होणारे पिल्ले प्रोडक्ट ते आधी विकलं जातं आणि त्यामधून तुमचा खर्च निघतो. जे शिल्लक राहतं, जे तुमच्या शेळ्या राहतात, त्या शेळ्या तुमचं प्रॉफिट असतं. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट करा, लाईक करा. आणि फेसबुक वरून पाहत असताना तर फॉलो करा, युट्यूब वरून पाहत असताना तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला सविस्तर माहितीपर व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या म्हणजे चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही जाऊन पहा. चला थांबूया.